नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये सीमा ही वाती वळवत असते आणि तेवढ्यात रमा तिच्यासाठी चहा घेऊन येते आणि सीमा म्हणते की हो मला लागतच होता. तर रमा म्हणते की अहो आपले अर्थाता सगळं तोंडात घालते आणि चावत बसते. म्हणजे ती असं करते म्हणून मी सर्वच गोष्टी लांबच ठेवते, पण आज जरा दुर्लक्ष झाले तर दुपटे चावत बसली होती. अर्ध दुपटे तिने ओले केले. सीमा म्हणते की अगं ती लहान आहे, दात येत असतील. तेव्हा रमा म्हणते की हो बरोबर आहे, परंतु बाकीचे जर तिने तोंडात काही घातले तर मग आपण काय करायचे. तेव्हा सीमा म्हणते की पण असेच असते आणि तू नवीन आई झाली तेव्हा तुला भीती वाटणारच. मी सुद्धा जेव्हा आई नवीन झाले होते तेव्हा अशीच भीती वाटत होती. आनंद इतका उद्योग करून ठेवायचा, त्या वयामध्ये सुद्धा आनंद जे दिसेल ते तोंडात घालायचा आणि त्याने एकदा तर असा लाडू घेतला आणि तो तोंडात अक्का घातला आणि त्या लाडूला मुंग्या लावल्या होत्या आणि बिचाऱ्याला मुंग्या सुद्धा चावल्यात. अख्खं तोंड त्याचे सुजले होते. तर रमा म्हणते की बापरे. तर सीमा म्हणते की अगं घरचे मलाच बोललेत की तू विंधळी आहे, तुझेच मुलाकडे लक्ष नसते. सीमा म्हणते की हो, आपण ह्या वयामध्ये जेव्हा आई होतो तेव्हा तेल डोळ्यामध्ये घालून मुलांकडे लक्ष ठेवायचे असते. तेव्हा रमा म्हणते की अहो पण आई आपल्या अर्थाने जर असे केले तर. सीमा म्हणते की काही होणार नाही, आपण सगळेजण आहोत ना तिच्यासोबत, मग आपण तिची काळजी घेऊ. आणि तू एक काम का करत नाही, चोखणी का देत नाही. ती रबराची असते ना चोखणी, दिवसभर तोंडामध्ये घालून ठेवायची, म्हणजे ते शांत राहतात, आनंदी राहतात, खुश राहतात. आणि ती त्यानंतर आपण गरम पाण्याने धुवायची आणि त्यांना परत द्यायची, निर्जंतुक असतात. रमा म्हणते की आई तसले सुद्धा आहे, पण मॅडमला नको असते, तिला माझ्या हातातील बोटच हवे असते आणि तिचे दात तर खरंच खूप टोकदार आहेत. तेव्हा सीमा म्हणते की अगं दात शिवतात ना तेव्हा होते असे. तुला माहिती आहे की अक्षय जेव्हा लहान होतात आणि त्याला दुपट्यामध्ये ठेवलेले होते आणि जेव्हा चालायला लागला तर कुठेतरी तो मुद्दाम बेडवरून खाली उतरायचा आणि धडपडत तो चालत जायचा आणि एकदा तर कपाटामध्ये जाऊन बसला होता. घरभर आम्ही त्याला शोधत होतो, तो कुठेच आम्हाला सापडला नाही आणि जेव्हा कपाटातून रडण्याचा आवाज आला तेव्हा पठ्ठ्या कपाटात आहे हे आम्हाला कळले. ते ऐकून रमाला तर कितकं हसू येत असते आणि तोंडाला हात लावून ती हसत असते. तर सीमा सांगत असते की खरंच आम्ही त्यावेळी खूप घाबरलो होतो. तर रमा म्हणते की हो, आपल्या मॅडम अजून चालायला लागल्यात नाही. आणि रमा म्हणते की चला मी आता येते अर्धा असेल रूम मध्ये. तेव्हा रमा आपल्या रूम मध्ये निघून जाते. तर रमा इतकी खुश बघून सीमा विचार करते की रमा किती दिवसातून तुझे हे हसणे बघितले ग, अशीच कायम तू हसत राहा बाळा, देवा सर्व काही यांच्या आयुष्यामध्ये चांगलं होऊन दे रे बाबा. म्हणून सीमा देवाला नमस्कार करते. तर बाहेर अक्षय हा काम करत असतो. तर रमा त्याच्याजवळ येते आणि हसतच असते. अक्षय विचारतो की काय ग, काय झाले हसण्यासाठी. तर रमा म्हणते की आहे एक गंमत. अक्षय म्हणतो की कसली गंमत. तर रमा म्हणते की आई आता मला सांगत होत्या तुम्ही लहान असताना काय काय पराक्रम करत होते हे त्या सांगत होत्या. आणि रमा मोठमोठ्याने हसून सांगते की आईने मला सांगितले की तुम्ही शहाणपणा करत असे कपाटामध्ये घुसले होतात आणि नंतर कपाट लॉक झाले, मग तुम्हाला भीती वाटायला लागली आणि तुमचा शहाणपणा मग बाहेर निघलात, रडलात तुम्ही. ते ऐकून अक्षयला सुद्धा खूप हसू येत असते. रमा तर खूपच हसतच असते. तर अक्षय हसून म्हणतो की फक्त शहाणपणाच बाहेर पडला होता, मी नव्हतो बाहेर पडलो. आणि आई सुद्धा माझ्या लहानपणीच्या गमती जमती तुला सांगून टाकते आणि तुला तर फार मज्जा आली असेल माझ्या लहानपणीचे सर्व ऐकायला. तेव्हा रमा म्हणते की म्हणजे खूपच मज्जा आली, तसेही तुम्ही अजून लहानच आहात, कुठे मोठे झालात. आणि रमा अक्षयची गंमत करत हसत किचन मध्ये जाते आणि गेले कपाटात असे म्हणत असते. तर अक्षयला सुद्धा खूप हसू येत असते. मयुरीला मात्र हे सर्व बघून खूपच जळफळाट होतो आणि त्या दोघांना इतके हसलेले बघून विचार करते की जरा जास्तच हसणे खिदळणे सुरू आहे. थांब रमा, हे हसणं रडण्यात कसे कन्व्हर्ट होईल मीच बघते जरा. म्हणून रमा ही किचन मध्ये काम करत असते आणि मयुरी तेथे येते. फ्रीज जवळ एक तार पडलेली असते, ती तार मुद्दाम ती हातात घेते आणि गुपचूप रमा तेथून जाणार म्हणून ती रमाच्या वाटेमध्ये टाकते. तेव्हा रमा ही किचनमध्ये काम आटपून जे पाण्याचे पातेलं असते ते घेऊन जात असते आणि तेवढ्यात ती तार तिच्या पायात गुंडाळते आणि रमा जोराने धक्क्याने खाली पडणार तर तिच्या हातातील ते पाण्याचे भांडे खाली पडते आणि रमा ही जोरात आदळते. तेव्हा अक्षय धावत येतो आणि रमा काय जरा जपून आणि समोर ती तार पाहतो. तर मयुरी सुद्धा तेथे येते आणि मुद्दाम म्हणते की अगं रमा तू पडली असती. तेव्हा रमा म्हणत असते की अहो मला दिसलीच नाही तार आणि कळले सुद्धा नाही हे सर्व कसे झाले. तेव्हा मयुरी म्हणते की रमा डोक्यात जास्त विचार असले तर असे होते, जरा लक्ष दे, पण नशीब आताच भांडे होते म्हणून अर्थ असती तर. तेव्हा अक्षय म्हणतो की ताई असे नाही आणि रमाला म्हणतो की रमा पण तिचा मुद्दा करेक्ट आहे, लक्ष कुठे आहे तुझे, इतका काय धांदरटपणा, जरा खाली बघ.
लहान नाही तू. तेव्हा अक्षयची ते बोलणं ऐकून मयुरीला मात्र हसू येत असते. तर रमा म्हणत असते की अहो मी मुद्दाम केले का हे सर्व, मला समोर तार दिसले नाही म्हणून हे सर्व झाले, आणि आर्था जर माझ्या हातात असती तर मी तिला लागून दिले असते का, काळजी घेतली असती मी तिची. तेव्हा अक्षय म्हणतो की मग आता आर्थाला घेऊन पडण्याची तू वाट बघणार आहेस का. तेव्हा रमा म्हणते की अहो काही कसे बोलता तुम्ही, आणि परत ती अक्षयला सॉरी चुकले माझे असे म्हणते, आणि अक्षय मयुरी तिथून निघून जातात. तर रमा विचार करते की हे असे कसे बोलले असेल, मी आर्थाला कशी पडून देईल, आर्था आता माझ्याजवळ नव्हती, आता मला लागले असते, माझा विचार सुद्धा यांच्या मनात आला नाही, यांना हल्ली माझ्याबद्दल काहीच कसे वाटत नाही का. मग मयुरी ताई म्हणतात ते खरं असेल का, म्हणून रमाला वाईट सुद्धा वाटते आणि ती रूम मध्ये येते आणि आर्था हे बघ मी तर समोर पाहते तर आर्था नसते. तेव्हा रमा आर्था करत असते आणि धावतच बाहेर येते आहो आहो करत, आणि अक्षयला आवाज देते. तर अक्षय म्हणतो की काय ग काय झालंय. तर रमा म्हणते की आर्था आत नाही. तर अक्षय तिच्यावरच ओरडतो की तुझे लक्ष कुठे होते. रमा खूपच घाबरते, मला भीती वाटते की मला खरंच काही कळत नाही, अभिदादांनी तर परत काही केले नसेल ना मनामध्ये राग ठेवून. तेव्हा अक्षय आणि रमाला खूपच टेन्शन येते आणि घाबरतात सुद्धा, आणि धावतच ते बाहेर येऊन आर्थाला आवाज देत असतात आणि अभ्याला सुद्धा. तेव्हा अक्षय म्हणतो की रमा तू गाडीची चावी घेऊन पटकन ही. तर रमा म्हणते की हो आणते, आणि रमा धावतच आतमध्ये येते. तर अक्षय जोरजोराने अभ्या असा आवाज देत असतो. रमा आतमध्ये येते तर सीमा विचारते की काय ग काय झाले. तर रमा घाबरतच म्हणते की आई आर्था रूम मध्ये नाही. तेव्हा सीमा सुद्धा खूप घाबरते आणि रूम मध्ये नाही म्हणजे, आणि अक्षय कुठे असे विचारते. तर रमा म्हणते की ते बाहेर आहे, अभिषेक दादांना शोधतात, शोधायला चाललो आम्ही, गाडीची चावी घेऊन येते म्हणून रमा घाबरतच आतमध्ये जाते. तेव्हा सीमा म्हणते की अभिषेक, आणि सीमाला सुद्धा धक्का बसतो. तर रमा धावतच रूम मध्ये येते, गाडीची चावी घेऊन ती जायला निघते. तर समोर टेबल असतो, त्या टेबलाला तिचा जोरात धक्का लागतो आणि तिच्या पायाला लागते आणि ती जोरात खाली बसते आणि आई ग असे ओरडते, पण रमाला ठेच लागलेली असते आणि ती तशीच उठते आणि तशीच लंगडत बाहेर येत असते. तर सीमा विचारते की काय ग काय झाले. तर रमा म्हणते की आई मला ठेच लागली. तेव्हा अक्षय रमाच्या नावाने चावीने ओरडत असतो. तर रमा म्हणते की आई मी चावी देऊन येते. तर सीमा म्हणते की हो मी तोपर्यंत आतमध्ये पाहते. तर अक्षय रागाने रमाला म्हणतो की किती वेळ लावला तू चावी घेऊन येण्यासाठी. तर अक्षय गाडीमध्ये बसतो. तर रमा म्हणते की थांबा मी पण येते. तर अक्षय म्हणतो की काही गरज नाही, आणि तेवढ्यात काका हे आर्थाला घेऊन येतात आणि आर्थाबरोबर गप्पा करत असतात. तर रमा लगेच अक्षयला आवाज देते आणि आर्थाला दाखवते. तर आर्थाला बघून त्यांना खूप आनंद होतो आणि दोघे धावत काकाजवळ येतात. का अक्षय म्हणतो की काका तू त्याला घेऊन गेला होता का. आणि अक्षय काकावरच खूप ओरडतो की सांगून घेता येत नाही का, आम्हाला किती टेन्शन आले होते, भलत्या शंका येत होत्या, आम्हाला असे वाटले की अभ्याच आर्थाला घेऊन गेला. तेव्हा रमा म्हणते की अहो शांत व्हा. तर काका म्हणतात की अरे मी जरा ऑकला निघालो होतो, मग मला असे वाटले की आर्थाला सुद्धा घेऊन जावे, मी तुम्हाला सांगायला हवे होते सॉरी. तेव्हा रमा म्हणते की काका सॉरी म्हणायची काही गरज नाही, पण एकदम आर्था आम्हाला समोर दिसली नाही म्हणून असे घाबरलो आम्ही, आम्हाला असे वाटले की अभिदास आर्थाला घेऊन गेले. तर काका म्हणतात की अगं रमा तसे नाही, मी अगदी समजू शकतो की तुम्ही दोघे मिळून तिची काळजी घेतात, त्यामुळे खरे पालक तुम्ही आहात, म्हणून तुमची परवानगी मी घ्यायला हवी होती. तेव्हा अक्षय तरी सुद्धा रागाने म्हणतो की हे पग काका परवानगीची काही गरज नाही, फक्त सांगून जायला हवे होते. तेव्हा रमा म्हणते की अहो शांत व्हा तुम्ही, आणि काकांना म्हणते की काका परवानगी घेण्याची काही गरज नाही, तुम्हाला तुमची नात आहे ती तुम्ही हवं तेव्हा तिच्याशी खेळू शकता, बोलू शकता, तिला घेऊन बाहेर जाऊ शकता, आणि बघा तुमच्याजवळ किती आनंदात आहे ती. तसे काही नाही, पण अचानक दिसले नाही म्हणून थोडेसे घाबरायला झाले, आणि तुमचे झाल्यानंतर तुम्ही तिला घेऊन या. तेव्हा काका म्हणतं की येतो, थोड्या वेळात आलोच, आणि काका घाबरतच अक्षयला सॉरी बोलतात. अक्षय मात्र काही उत्तर न देता निघून जातो. तेव्हा रमा अक्षयच्या मागे येते आणि अक्षयला म्हणते की तुम्ही काकांना असे का बोललात. तेव्हा अक्षय म्हणतो की काही नाही, मी पॅनिक झालो होतो, मला टेन्शन आले होते, म्हणून त्या नादात मी हे सर्व बोललो. तेव्हा रमा म्हणते की पण त्यांच्या मनाला किती लागले ते. तर अक्षय म्हणतो की मी जाऊन सॉरी म्हणतो. तेव्हा रमा म्हणते की थांबा, अगोदर शांत व्हा आणि नंतर बोला. तेव्हा अक्षय म्हणतो की मला त्या आभ्यामुळे खूप टेन्शन आले होते, आणि दोघे आतमध्ये येतात. तर सीमा विचारते की कुठे सापडली मग आर्था. तेव्हा रमा म्हणते की काका आर्थाला घेऊन बागेत फिरत होते. तर सीमा म्हणते की भाऊजी असे काय करतात, त्यांना सांगून जायला नको होते का, इथे आपल्याला किती टेन्शन आले होते. तर अक्षय म्हणतो की हो ना. अक्षय म्हणतो की हो आपण सर्वच पॅनिक झालो होतो. तेवढ्यात काका आतमध्ये येतात आणि भूक लागली वाटते, आणि रमाला म्हणतात की घ्या बाळाची आई, बाळाला भूक लागलेली दिसते. तर अक्षय काकांना म्हणतो की सॉरी मी तुला
तुला बाहेर जरा जास्तच बोललो. तर काका म्हणतात की नाही अरे अक्षय, मी समजू शकतो माझी चूक आहे, तुम्ही सर्वजण तिची इतकी काळजी घेतात, मग तुम्हाला काळजी वाटणे हे स्वाभाविकच आहे. तेव्हा रमा म्हणते की मी आलेच, जरा आर्थाला भूक लागली. तेव्हा रमा आर्थाला घेऊन जात असते आणि भूक लागली म्हणून आर्थाबरोबर बोलत असते. तर अक्षयचे रमाच्या पायाकडे लक्ष जाते, कारण रमाच्या पायातून रक्त येत असते, तरी सुद्धा रमाच्या पायाकडे काही लक्ष नसते. तेव्हा अक्षय म्हणतो की रमा थांब, तुझ्या पायाला लागले, त्यातून रक्त येते. रमा म्हणते की काही नाही अहो. तर सीमा म्हणते की काही नाही म्हणजे मगाशी तुझी जेव्हा धावपळ चालू होती तेव्हा तुझ्या पायाला लागले, मी सुद्धा मगाशी तुला विचारले होते पण तू मला काही नाही म्हटली. तेव्हा रमा म्हणते की फक्त ठेस लागली, मी पाय धुते जाऊन. तर अक्षय म्हणतो की काही नाही म्हणजे लागलेले आहे तुला, चल आतमध्ये, मी तुला औषध लावून देतो. आणि तो रमाच्या हाताला धरतो आणि आतमध्ये घेऊन जातात. तर रमाकांत काका हे सीमाला म्हणतात की वहिनी खरं सांगतो, अक्षय आणि रमा खरंच अर्थाची खूप काळजी घेतात, त्यामुळे माझी चिंताच मिटली. आणि तसंही अभिषेककडून पुढच्या गोष्टीची अपेक्षा करणं मी सोडूनच दिले. तेव्हा सीमा म्हणते की असून द्या भाऊजी, आपलाच आहे, तो येईल हळूहळू टाळ्यावर. आणि हे म्हटले की मी कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी त्यांना घेऊन जातो, मग तुम्ही टेन्शन घेऊ नका, ते नक्की काय ते करतील. तेव्हा काका म्हणतात की हो दादा म्हटला म्हणूनच मला जरा जास्त काळजी वाटते. तेव्हा अक्षय रमाच्या पायाला मस्तपैकी मलम आणि पट्टी वगैरे करत असतो. रमा म्हणते की आऊ मी केले असते. तर अक्षय म्हणतो की नवऱ्याने केले तर काय प्रॉब्लेम होतो. तर रमा म्हणते की प्रॉब्लेम नाही, पण हल्ली नवऱ्यासारखे कुठे वागता तुम्ही, नवऱ्यासारखी कुठे काळजी घेता. तेव्हा अक्षय विचारतो की म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचे. तर अक्षयला रमा म्हणते की आओ म्हणजे आपल्यामध्ये बोलणेच कुठे होते, तुम्हाला वेळच कुठे असतो माझ्यासाठी. तेव्हा अक्षय म्हणतो की हो का, म्हणजे मला वेळ नसतो, माझ्यावर ढकलून मोकळी झालीस, माझ्याकडे तरी वेळ असतो पण तुझ्याकडे वेळ नसतो. तेव्हा रमा म्हणते की हो वेळ तर कुणाकडेच नसतं, वेळ तर एकमेकांसाठी काढावा लागतो. तेव्हा अक्षय म्हणतो की माझंच वाक्य मला ऐकवते, खरं आहे आरती वहिनी गेल्यापासून सर्व काही कमी झाले, हसणं कमी झाले, घरातील आनंद सुद्धा कमी झाला. आणि रमाच्या पायाला तो पट्टी बांधत असतो. तर रमा म्हणते की अहो जरा हळूच. तर अक्षय म्हणतो की अगं बांधतो, मग जरा त्रास होणारच. आणि सकाळी मी तुला हेच म्हणत होतो की तुझा वेंदळेपणा जरा जास्तच वाढलाय, तुझे लक्षच नसते, चालताना जरा आजूबाजूला बघत जा की आपण कुठे आपटतो, ते लक्ष देऊन चालत जा, लक्षच नसते तुझे कुठेही. तेव्हा रमा म्हणते की सकाळी मी मुद्दाम केले नव्हते, ती तार तिथे कोणी टाकली आणि कुठून आली हे मला माहिती नाही, त्यामुळे मला नाही दिसली, मी गडबडीत होते. आणि समजा मला ही टेस्ट लागली तर ती तुमच्यामुळेच लागली. अक्षय म्हणतो की काय माझ्यामुळे. तर रमा म्हणते की हो तुम्ही किती घाई करत होते, नुसती बडबड. तर अक्षय म्हणतो की अगं रमा जरा इमर्जन्सी होती. रमा म्हणते की हो मला माहिती आहे, म्हणून तर मी लक्ष दिले नाही, म्हणून तर मला ठेस लागली आणि ती तुमच्यामुळेच लागली, आणि मी मुद्दाम ठेस लागून घेतली की काय, हल्ली तुम्ही खूप चिडचिडेपणा करता. तर अक्षय म्हणतो की तू वेंधळेपणा. रमा म्हणते की हो तुमचा चिडचिडेपणा जास्तच वाढला, परवा मी ते तांदूळ आणले त्याच्यावरून तुम्ही चिडलात. तर अक्षय म्हणतो की मी तुला सांगितले होते की हात चढीचा आण, म्हण तू का आणला नाहीस. तर रमा म्हणते की अहो रामू काका म्हटले की हात चढीचा नाही आला म्हणून मी हा तांदूळ घेऊन आले, तो मला म्हटले की पुढच्या महिन्यात देईल म्हणून तो मी घेऊन आले. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं मग मला सांगायला हवे होते, मी दुसऱ्या दुकानातून मागवला असता. रमा म्हणते की अहो पण घरामध्ये बाकीच्यांना हात चढीचा तांदूळ नाही आवडत, मग तुम्हाला एकट्याला आवडतो म्हणून आणायचा का. तेव्हा अक्षय म्हणतो की तुला अख्ख्या जगाची काळजी आहे पण नवऱ्याची काळजी मात्र नाही. रमा म्हणते की कोण म्हटले तुम्हाला, असे कुणी सांगितले की नवऱ्याची काळजी नाही म्हणून. तेव्हा अक्षय म्हणतो की नाहीच, तुला नवऱ्याची सुद्धा काळजी नाही आणि त्याच्या भावनांची सुद्धा नाही. मी तुझ्यासाठी इतकी छान कुल्फी परवा घेऊन आलो होतो, तू खाल्ली का. नाही ना खाल्ली, फ्रीजमध्ये अजून पडून आहे ती. तेव्हा रमा म्हणते की हे बघा पावसात भिजल्यानंतर किती त्रास झाला, मी आजारी पडले आणि मग अर्थाला सांभाळता येत नव्हते, आणि जर कुल्फी खाल्ली असती तर अजून आजारी नसते का पडले, मग कोण सांभाळणार अर्थाला. तर अक्षय म्हणतो की वा ग वा, पावसात भिजताना हे तुझ्या लक्षात आले नाही, गुल्फी खाताना बरे तुला हे समजले, तब्येतीची काळजी. तर रमा म्हणते की तुमचा प्रॉब्लेम काय म्हणून. दोघांमध्ये खूप वाद होतात, तेवढ्यात आनंद येते येतो आणि दोघे शांत होतात. तर आनंद विचारतो की येथे खरंच आग लागली का. तर अक्षय रमाच्या डोक्याला हात लावून म्हणतो की येथे लागली. तेव्हा आनंद म्हणतो की नाही यार तुम्ही परत भांडता का. तर अक्षय म्हणतो की दादा मला हिच्याशी नाहीच बोलायचे, बोलायला काही अर्थच नाही, मला असे वाटतं की जेव्हा त्या दोन वेण्या कापल्या तर हिची अक्कल सुद्धा कापून गेली असणार. तेव्हा रमाला आणखीन राग येतो
आणि मला कळलंच की आता नेमकं तुम्हाला काय, तेव्हाच तुम्हाला इतका राग आला होता तर बोलून दाखवायचे. आणि रमाने इतक्या रागाने ती दरवाजा आतून बाहेर निघून जाते. तेव्हा आनंद म्हणतो की अरे तू अगोदर शांत हो, मला सांग की नक्की काय झाले होते. तेव्हा अक्षय सांगू लागतो तर रमा ही धावतच बाहेर येते. तर जान्हवी म्हणते की अगं सावकाश, काय झाले, तुम्ही दोघे जण इतक्या मोठमोठ्याने का भांडतात असे रमाला विचारते. तेव्हा रमा म्हणते की जान्हवीताई बघ ना हल्ली ते माझ्याशी कसे वागतात. तर जान्हवी म्हणते की अगं नेमकं काय झाले ते सांग अगोदर. तेव्हा रमा म्हणते की काही नाही, चिडचिड झाली त्यांची, मी बोलून दाखवले ना. तुमचे माझ्यावरचे प्रेम कमी झाले, तुम्ही माझ्याबरोबर कसे नीट वागत नाही, तुमचे कसे माझ्याकडे लक्ष नाही, तुम्ही माझ्याशी नीट बोलत सुद्धा नाही. जान्हवी म्हणते की अगं रमा तसे काही नाही, अक्षयच्या कामाचा तुला ट्रेस तर माहिती आहे ना. रमा म्हणते की नाही, कसला ट्रेस नाही, अगोदर सुद्धा कामाचा ट्रेस होताच ना. आणि मला माहिती आहे की हे केव्हापासून झाले. आणि आपले केस हातामध्ये धरून म्हणते की हे केस जेव्हापासून मी कापलेत ना तेव्हापासून हे सर्व झाले. त्यांना मी केस कापलेले आवडलेले नाही, पण ते बोलू शकत नाही कारण मी अर्थासाठी हे केस कापलेत आणि अर्थाला तर त्यांचा सुद्धा जीव आहे, त्यामुळे त्यांची चिडचिड होत. जान्हवी म्हणते की अगं अक्षय तसा बोलला का, तू उगाच काहीतरी मनात आणते. रमा म्हणते की बोलायची काय गरज, मी ओळखते त्या माणसाला, मी केस कापले त्यामुळे ते त्यांना आवडले नाही म्हणून ते आतल्या आत असे त्यांची घालमेल होते, म्हणून ते वरवर माझ्यावर चिडचिड करतात. जान्हवी म्हणते की अगं तसे नाही, तुम्ही अर्थाच्या काळजीमध्ये इतकी बिझी झालात ना. तर रमा म्हणते की हो झालो बिजी, म्हणून बायकोला विसरायचे का, बायकोकडे दुर्लक्ष करायचे का. मग मला सांगा की तुमच्या बेबीने जर तुमच्याकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला ते आवडेल का. जान्हवी समजायला जाते पण रमा ऐकायला तयार नसते. आणि त्यांचे ना माझ्यावर हल्ली प्रेमच कमी झाले, कारण मी त्यांना आता आवडत नाही, अगोदर मी त्यांना आवडत होते म्हणून ते माझ्यावर जास्त प्रेम करत होते. तुम्हाला माहिती आहे की मला जर अगोदर ठेच लागली, मला तर धडपडायची सवय आहेच, पण हातातील सर्व काम सोडून ते माझ्याकडे पळत यायचे आणि प्रेमाने माझी विचारपूस करायचे, प्रेमाने बँडेज बांधून द्यायचे, माझी काळजी घ्यायचे. पण आज त्यांनी ठेस लागल्यावर काय केले माहिती आहे, बँडेज बांधताना मला लेक्चर दिले, ते माझ्यावर खूप चिडले. आणि रमा रागाने वळून पाहते आणि परत आपले केस ती रागाने मागे टाकेस. हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये जान्हवी आणि आनंद रमा आणि अक्षयसाठी घरातच एक मस्त डेट प्लॅनिंग करतात. रमा तर खूपच छान तयार झालेली असते आणि आनंद जान्हवी 1 2 3 असे आकडे मोजतात आणि लाईट ही सुरू होते. तर समोर खूप छान म्हणजे आवरलेले असते आणि रमा सुद्धा खूप सुंदर दिसते. तर अक्षय मुद्दा म्हणतो की इतके कुणी आवडते का, काय साडी दिसते, काय ते केस, सगळं काही बटबटीत. तर रमा रागाने म्हणते की तुम्ही सुद्धा बटबटीत दिसता. अक्षय म्हणतो की मला तुझ्यात वाद घालण्याची हौस नाही, तू बोलावले म्हणून आलो. तेव्हा रमा सुद्धा म्हणते की आडलं माझं खेटर, मी कशाला बोलू तुम्हाला. आणि दोघे एकमेकांकडे पाठ फिरवतात. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.